नमस्कार मित्रांनो, देवदूत बिझनेस ग्रुपच्या सर्व सबस्क्रायबरना आज एका नवीन विषयाची माहिती करून देणार आहे मी आता कणकवली येथे एका स्वयंभू देवस्थानाकडे आलेलो आहे आणि हे जे देवस्थान आहे ते निव्वळ खडकामध्ये आहे. म्हणजे तिथे कुठलीही मूर्ती नाही आहे आणि तिथे नियमित पूजा केली जात नाही, परंतु ज्यावेळी विशेष दिवस असतात त्यावेळी इथे पूजा होते. आणि अशा पद्धतीची सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अनेक देवस्थान आहेत. आपल्या पूर्वजांनी ती कशी शोधून काढली असतील ते त्यांनाच माहिती. परंतु ह्या देवस्थानांमध्ये कशी सकारात्मक ऊर्जा असते याचा तुम्हाला आज डेमो मी ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून आमचे मित्र आशिष सावंत यांच्यातर्फे तुम्हाला दाखवणार आहे. तर आशिष सावंत आता तुम्हाला जसं प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवतील. त्यांच्याकडे एक ऑरा स्कॅनर आहे आणि तो समोर धरल्यानंतर कशा पद्धतीने ओपन होतो तो आपण पाहू शकता. आणि जेवढं त्या देवतेचं तीर्थ क्षेत्र असेल तेवढ्यापर्यंत तो ओपन होतो आणि त्यानंतर तो ॲटोमॅटिक बंद होतो. तर या विषयाची माहिती आपल्याला आता यूट्यूबच्या माध्यमातून मिळते, परंतु आपल्याला त्याही पलीकडे अजून काही माहिती आशिष सावंत यांच्याकडून जाणून घ्यायची आहे. कारण त्यांनी या विषयामध्ये तब्बल 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी संशोधन केलेलं आहे. आता ते जसे जसे मागे मागे जात आहेत तसं तुमच्या लक्षात येईल ते अजून आहे तसं स्टडीज आहे. परंतु आता इथे जाण्यासाठी जागा योग्य नसल्यामुळे इथे मी त्यांना थांबवतो आणि जिथे मॅक्झिमम जाऊन पोहोचता येतील तिथून तुम्हाला पुन्हा ते दाखवतो. आता या स्थानापासून आशिष सावंत हे जवळपास 50 मीटर अंतरावर गेलेले आहेत आणि तिथे सुद्धा तो स्कॅनर आहे तसाच आहे त्यांच्या हातामध्ये आणि त्याच्या पाठी जाऊ शकत नाही कारण त्याच्या पाठीमागे रस्ता नाही आहे. अशा प्रकारे प्रत्येक देवतेचं जे तीर्थ असतं त्याचं एक क्षेत्र ठरलेलं असतं, तिथपर्यंत त्याची ऊर्जा जाते आणि त्याविषयी आपण सविस्तर बोलूच. आणि ते सगळं मिळून आपण तीर्थक्षेत्र मानतो. त्याप्रमाणेच याची ऊर्जा तुम्हाला इथपर्यंत दिसते. प्रत्यक्षात ती काही किलोमीटरसुद्धा असू शकते. या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपण आता बोलूया. नमस्कार आशिष सर. नमस्कार. आता आपण जो डेमो दाखवला आपल्या सबस्क्रायबरसाठी, तर माझे सबस्क्रायबर हे तसे टिपिकल मध्यमवर्गीय मराठी बरेच जण उद्योजकच आहेत, छोटे मोठे बरोबर. व्यवसाय करणारे. तर तुम्ही गेली 10 वर्ष जो ऑरा स्कॅनिंगच्या संदर्भामध्ये जो अभ्यास केला आहे, जे संशोधन केलेलं आहे आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, तर त्या अभ्यासाचा उपयोग माझ्यासारख्या यूट्यूब चॅनेलच्या सबस्क्रायबरना कसा होईल आणि त्यांचं जे काय आजचं जीवन आहे ते व्यावहारिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अधिक अपग्रेड करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो का आणि यासाठी तुमच्यासारखी मंडळी मार्गदर्शन करू शकतात का? कारण तुम्ही केलेलं संशोधन हे भविष्यात समस्त मानवजातीला उपयोगाचं आहे, पण आजच्या घडीला मला त्याचा फायदा उचलायचा आहे. तर त्या संदर्भात तुम्ही प्रथम काही मुद्दे सांगू शकता? हा, जरूर. म्हणजे हा प्रश्न खूप छान आहे. तर सर्वप्रथम ह्या देवतेचं ज्याचा आपण आता ऑरा चेक केला, तर त्या देवतेच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो. माझे गुरु परमपूज्य डॉक्टर आठवले यांच्या चरणी वंदन करतो आणि या देवीच्या चरणीही वंदन करून मी माझ्या गुरूंच्या कृपेने जे काही शिकलो आहे किंवा जे काही मला अनुभवायला मिळालं ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आता आपण सुरुवातीला बघितलं की हा जेव्हा ऑरा आपण घेतला, तर ऑरा घेताना ते यंत्र जे आहे म्हणजे ऑरा स्कॅनर, त्याला एल रॉड असं म्हणतात, तर तो लगेच 180 डिग्रीमध्ये ओपन झाला. आणि ओपन झाल्यानंतर मी मागे मागे झालो, पण हे कसं खडकाळ भाग असल्यामुळे आपण असं स्ट्रेट मागे नाही चालत जाऊ शकत सतत असं. आणि मग नंतर आपण एकदम कुठे सेन्स होतं तर ते जाऊन बघितलं, तर ते बऱ्यापैकी 50 मीटरच्या अंतरावर जाऊन पण ते ओपन राहिलं होतं 180 डिग्रीमध्ये. म्हणजेच काय, तर ह्या स्थानाचं ऑरा ऑलमोस्ट 1 किलोमीटरपेक्षा पण जास्त असू शकतं, किंबहुना त्याच्याही पेक्षा असू शकतं. तर हे या स्थानाचं महत्त्व झालं. आणि आता म्हणजे स्थानाची सात्विकता असणं महत्त्वाचं का आहे, तर जेव्हा लोक इथे या स्थानाचे इथे दर्शन घ्यायला येतील
तर दर्शन घ्यायला आल्यानंतर त्यांना त्या सात्विकतेचा लाभ होऊन, म्हणजे आपल्याला म्हणतो ना पॉझिटिव्हिटी आपल्याला वाढवायची असते, आपल्या स्वतःचा ऑरा वाढवायचा असतो, तर त्या दृष्टीने त्याचा लाभ होतो. तर तसा हा झाला देवस्थानाचा ऑरा. आणि जेव्हा भाविक जातात तर त्या भाविकांना त्या चैतन्याचा लाभ होतो. पण पुन्हा त्याच्यामध्ये संशोधन केल्यानंतर एक अशी महत्वाची गोष्ट लक्षात आली, की जर आता ह्या स्थानाला आपण आलो, पण ह्या स्थानाप्रती जर आपला भाव नसेल, तर बरोबर. आपल्याला त्या चैतन्याचा लाभ होत नाही. हे संशोधनांती लक्षात आलं. म्हणजे उदाहरणार्थ बरेच जण मंदिरात येतात आणि प्रदक्षिणा घालतात त्या देवतेला, त्या मंदिराला, त्या गाभाऱ्याला प्रदक्षिणा घालतात. तर प्रदक्षिणा आपण हा प्रयोग केला होता एका मंदिरामध्ये, 4 जणांना पण नेलं आणि आपण प्रदक्षिणा घातला. तर 4 जणांचे जे पॉझिटिव्ह ऑरे आहेत ना, त्याच्यामध्ये फरक आला, व्हेरिएशन आलं असं. म्हणजे कोणाचा ऑरा एकदम 20 मीटर झाला, तर कोणाचा 10च मीटर झाला, तर काही जणांचा 4च मीटर वाढला. मग जेव्हा साधकांनी सांगण्यात आलं, तर ते म्हणाले, "असं कसं? आम्ही सगळ्यांनी मिळून 21 प्रदक्षिणा घातल्या. मग प्रत्येकाच्या ऑरामध्ये हे व्हेरिएशन का आलं?" मग ह्याचं उत्तर आम्हालाही माहिती नव्हतं. मग जेव्हा हे रीडिंग्स आम्ही परमपूज्य डॉक्टरांना दाखवले, ज्यांच्यामुळे हे मी संशोधन शिकलो, तर ते म्हणाले, की प्रत्येक व्यक्तीचा जसा भाव असेल ना, तसं तो चैतन्य ग्रहण करेल. म्हणजे बरोबर. कोणतीही गोष्ट करताना, म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या पण जर तुम्ही एखादं कर्म करत असाल, तर त्याच्यामध्ये तुमच्या मनाची एकरूपता आणि तुम्हाला आतून ते किती वाटतं, त्याच्यावर तुमचं यश आणि तुम्ही त्याच्यातून किती पुढे जाणं हे ठरतं. तसंच जेव्हा देवतेशी संबंधित आपण एखादी कृती करतो, तर ती जितकी भावपूर्ण आणि जेवढी एकाग्र चित्ताने करू, तेवढं त्याचा ऑऱ्याचा आपल्याला आपण मॅक्सिमम चैतन्य ग्रहण करणार. म्हणजे जसं अभ्यास करताना जो मुलगा एकाग्रतेने अभ्यास करतो वर्षभर, तो 10वीला 90-95% मिळू शकतो. पण काही मुलं अशी आहेत, की अभ्यास एकाग्र चित्ताने करू शकत नाही. सतत विचारांचं प्रमाण असतं. मग त्यांचा ग्राफ आपल्याला माहिती आहे ना, 60 आणि 65% मिळतात. तर त्याचप्रमाणे कोणतीही कृती करताना, मग ती देवतेच्या संदर्भातली असू दे किंवा व्यवहारातल्या संदर्भातली असू दे, त्याच्यामध्ये आपली एकरूपता आणि झोकून देऊन ती कृती करणं, हा सगळ्यात अविभाज्य घटक आहे. आणि हा गुण आपल्यामध्ये असेल, तर आपण मॅक्सिमम चैतन्य ग्रहण करू शकतो. जसं दिनेश दादांनी आता प्रश्न विचारला, की लोकांना ह्याचा कसा लाभ होऊ शकतो? म्हणजे आपण जेव्हा तीर्थक्षेत्री पण बऱ्याच ठिकाणी मी गेलेलो आहे आणि जात असतो. तर त्यावेळेला लक्षात कसं आलं, की हल्ली लोकं सेल्फी काढण्यामध्ये जास्त व्यस्त असतात. म्हणजे जेव्हा आम्ही कुठे गेलो होतो गजानन महाराजांच्या इथे शेगावला. तर तिथे भली मोठी रांग असते आणि त्या रांगेमध्ये लोकं उभं राहून सेल्फी काढत असतात. मग असं लक्षात आलं, की कोणीतरी एकाने सांगायला पाहिजे, की आपण श्री गुरुदेव दत्त नामजप करूया. मग आम्ही असं सुरुवात केली. म्हणजे ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, की मोठ्यांनी श्री गुरुदेव दत्त हा नामजप करायला सुरुवात केलं. मग तशी सगळी लोकं श्री गुरुदेव दत्त नामजप करायला लागली आणि मग त्याच्यातून ते वातावरणामध्ये पालट झाला. म्हणजे श्री गुरुदेव दत्त म्हणजे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त लोकं त्या रांगेमध्ये होते आणि जेव्हा 1000 पेक्षा जास्त लोकं श्री गुरुदेव दत्त हा नामजप, हा जयघोष करायला लागले, तर त्या वातावरणामध्ये एवढा हलकापणा आणि एवढी पॉझिटिव्हिटी निर्माण झाली, ते अनुभवण्यासारखं आहे. म्हणजे आता आपण जे ऑरा आपण म्हणतो, की आपला ऑरा प्रभावी करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत, म्हणजे गुण असणं आपल्यामध्ये महत्त्वाचं आहे आणि तेव्हा आपण तो ऑरा सकारात्मक आपला वाढवू शकतो. आणि ऑरा जर आपला सकारात्मक असेल, तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सहज साध्य करू म्हणजे सहज आपण साध्य करू शकतो. मी त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की आपण एखाद्या मंदिरात गेलो, की आपण रस्त्याने जेव्हा चालत असतो, तर काही लोकं अशी असतात, की त्यांच्याकडे आपल्याला सतत पाहत राहावंसं वाटतं. तर ते पाहत राहावंसं वाटणं बऱ्याचदा असं असतं, की ती व्यक्ती दिसायला खूप सुंदर दिसते बाह्यदृष्ट्या. पण जेव्हा आपण बघतो, तर आपल्याला कळत नाही, की का राहावंसं वाटतंय. तर त्याच्यामागचं कारण एकच आहे, की त्या व्यक्तीचा ऑरा आपल्याला सातत्याने आकर्षित करत असतो, अट्रॅक्ट करत असतो आणि म्हणून आपल्याला त्या व्यक्तीकडे सातत्याने पाहत राहावंसं वाटतं. मग त्याच्यामध्ये पण पुन्हा व्हेरिएशन आहे. तर काही लोकं असं आहे, की साधना केल्यानेच आपला ऑरा स्ट्राँग होतो का, पॉझिटिव्ह ऑरा? आणि साधना नाही केली तर नाही होत का? तर असं नाहीये. तर साधना केल्यानंतर तो पॉझिटिव्ह ऑरा होतो हे 1001% म्हणजे ते म्हणजे काय म्हणतात ISI मार्क आहे, की जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जेव्हा तुम्ही एखाद्या देवतेचा नामजप करता, जेव्हा तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करता, अथर्वशीर्ष करता. पण ही गोष्ट जर तुम्ही काही वर्ष सतत करत असाल, तर आपला ऑरा म्हणजे ते कवच आहे ते स्ट्राँग होतं. पण मी आज केलं आणि मग परत 6 महिने नाही केलं, तर तो ऑरा स्ट्राँग किंवा ती पॉझिटिव्हिटी आणि जी स्ट्रेंथ निर्माण व्हायला पाहिजे, तर ती निर्माण नाही होऊ शकत.
त्यामुळे ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी त्या प्रत्येक कृतीमध्ये सातत्य असणं, कन्सिस्टन्सी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. मग दुसरा मला एक अभ्यास करता आला, की असंच आम्ही एके ठिकाणी जेव्हा हे संशोधन करत होतो, तेव्हा एक व्यक्ती अशी आली आणि ते आमचं सगळं हे ऑरा स्कॅनिंगचं जे चाललं होतं ती पाहायला लागली. तर त्यांनी येऊन आम्हाला विचारलं, की "तुम्ही हे काय करता?" मग आम्ही त्यांना सांगितलं, की "आम्ही अशा काय-काय संतांच्या वस्तू आहेत किंवा व्यक्तींचे फोटो असतात, त्यांचे आम्ही ऑरा स्कॅन करतो." तर ते म्हणाले, "तुम्ही आमचा ऑरा स्कॅन, माझा ऑरा स्कॅन करू शकता का?" तर बाह्यदृष्ट्या जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही पाहिलं, तेव्हा त्याला खूप अशी मोठी दाढी होती आणि जसे सीबीआय पोलीस ऑफिसर असतात तसं नजरेमध्ये एक स्थिरता, भेदकता. त्यामुळे असं विशेष भयदायक त्या व्यक्तीकडे बघून वाटत होतं. पण जेव्हा प्रत्यक्ष त्या व्यक्तीचा मी ऑरा चेक केला, तेव्हा त्याला निगेटिव्ह ऑरा ऑलमोस्ट 2 ते 3 मीटर होता आणि त्यांचा पॉझिटिव्ह ऑरा आम्हाला 8 मीटर आला. तर मला आश्चर्य वाटलं आणि मला असं वाटलं, की आपल्याला जे जाणवतंय, तर ते काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्यक्षात जे आपल्याला रीडिंग आलंय ते काहीतरी वेगळं आहे. मग त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारला, की आणि मी त्यांचा पॉझिटिव्ह ऑरा 2दा चेक केला मग कन्फर्म करण्यासाठी, तर तो तेवढाच आला. म्हणजे 1 मीटरही मागे-पुढे झाला नाही. मग तेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला, की म्हटलं, "तुम्हाला निगेटिव्ह ऑरा नाहीये," म्हटलं, "आणि तुमचा पॉझिटिव्ह ऑरा 8 मीटर आहे. तर तुम्ही काय करता म्हणजे? साधना म्हणून काय करता का?" तर ते म्हणाले, "मी काही करत नाही. मी फक्त रोज कामावर जायला म्हणे मला 45 मिनिटं लागतात, कामावर पोहोचायला आणि कामावरून सुटल्यानंतर घरी पोहोचायला मला 45 मिनिटं लागतात. तर ह्या कालावधीमध्ये गेली मी 4 वर्ष सतत हनुमान चालीसा म्हणत जातो." हे त्यांचं उत्तर होतं. तर म्हटलं, "तुम्ही एकही दिवस असं मिस नाही केलंय का?" तर म्हणे, "नाही. एकही दिवस 4 वर्षामध्ये असं झालं नाहीये, की मी बाईक स्टार्ट किक मारली आणि मी कामावर पोहोचेपर्यंत माझी हनुमान चालीसा म्हणणं थांबलंय. असं एकदाही झालेलं नाही आणि हे सतत 4 वर्ष मी करतोय." तर सतत 4 वर्ष त्यांनी जे केलं, त्याचा परिणाम त्या रीडिंगमधून आपल्याला लक्षात आला. म्हणजे एक गोष्ट मला शिकायला मिळाली ती ही, की कोणत्याही गोष्टीमध्ये जर सातत्य असेल, तरच आपल्याला ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि आपल्याभोवती ते पॉझिटिव्ह ऑराचं कवच राहू शकतं आणि मग त्याचे ऑरा असण्याचे बरीच फॅक्टर्स आहेत म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर असं. छान. हे मुद्दे तर चांगले आहेतच. परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जर आपला ऑरा स्कॅन करून घ्यायचा असेल, हं, तर जो ऑरा स्कॅनिंग करणारा व्यक्ती आहे, हं, त्याच्यामध्ये अशी काय क्वालिटी पाहिजे, त्याची काय क्षमता पाहिजे? जर हं. त्याच्याकडून करून घेतला तरच आपल्याला त्याचे जास्तीत जास्त परफेक्ट उत्तरं मिळतील. बरोबर. त्याचं एक कारण असं आहे, की ऑरा स्कॅनर करणारी जी व्यक्ती आहे, तर पहिलं तर त्या व्यक्तीला निगेटिव्ह एनर्जीचा त्रास नाही पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती पूर्ण पॉझिटिव्ह पाहिजे. त्या व्यक्तीचा स्वतःचा ऑरा खूप चांगला असायला पाहिजे, स्ट्राँग असायला पाहिजे. दुसरं म्हणजे ती व्यक्ती बायस्ड असता नये. म्हणजे एखाद्या स्थूल गोष्टीला, वस्तूला पण म्हणा किंवा व्यक्तीला आपण स्थूलातून बघितलं आणि आपण जर ठरवलं, की बाबा ही व्यक्ती काळी दिसते, तर ह्याला निगेटिव्ह ऑरा असेल किंवा ही व्यक्ती दिसायला सुंदर नाहीये, त्यामुळे ह्याला खूप निगेटिव्ह असेल, ह्याला पॉझिटिव्ह नसेलच किंवा ही व्यक्ती खूप गोरी-गोरी छान आहे. उदाहरणार्थ जसे सेलिब्रिटीज आपल्याला दिसतात, तर आपल्याला असं वाटतं, की त्यांचा ऑरा खूप स्ट्राँग आहे आणि पॉझिटिव्ह आहे. तर बेसिकली ऑरा घेणारा ही व्यक्ती न्यूट्रल पाहिजे. न्यूट्रल अशासाठी कारण ते यंत्र इतकं सेन्सिटिव्ह आहे, की आपल्या मनात जे विचार उदाहरणार्थ मी आता दिनेश दादांसमोर धरले आणि दिनेश दादांचं रीडिंग घेताना माझ्या मनामध्ये जर असा विचार आला, की यांना पॉझिटिव्ह ऑरा असणार, तर ते पटकन ओपन होतं. मनात मग इतकं सेन्सिटिव्ह आहे ना, मनात येणारा प्रत्येक विचार ते पटकन पकडतं. तर त्यासाठी असं कोणताही विचार मनात न ठेवता ऑरा स्कॅनर ऑपरेटर हा न्यूट्रल असणं गरजेचं आहे. हा पहिला मुद्दा आणि पुन्हा एकदा आवर्जून मी हे सांगतो, की त्या व्यक्तीला निगेटिव्ह एनर्जीचा त्रास नाही पाहिजे. हे 2 गोष्टी असायला पाहिजे. त्याची स्वतःची साधना असायला पाहिजे. साधना अशासाठी कारण ऑरा स्कॅनिंग करणं म्हणजे आपण व्यक्तीच्या सूक्ष्म म्हणजे वर्तमान, भविष्य आणि भूत या सगळ्या गोष्टींमध्ये आपण हात घालत असतो. तर त्याचं जी काही डेस्टिनी असते, त्याचं जे काही प्रारब्ध असतं, तर त्याचा कुठेतरी परिणाम किंवा त्याची झळ थोडीशी आपल्याला बसू शकते. कारण आपण त्याला ऑरा स्कॅनिंगच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या दृष्टीने त्याच्या जीवनात जे अडथळे आहेत, ते दूर करून पुढे काहीतरी चांगला सोप्पा मार्ग देऊन त्याचं जीवन सुखकर करण्याचा किंवा सुखी करण्याचा किंवा आनंदी करण्याचा प्रयत्न करत असतो. तर त्याच्याशी संबंधित ज्या काही निगडीत त्याचे जे त्रास असतील किंवा एनर्जीज असतील निगेटिव्ह, तर ते आपल्याला त्रास देण्याची शक्यता असते. म्हणून ऑरा स्कॅनर करणारी व्यक्ती ही शक्यतो आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअली दृष्ट्या सक्षम असणं, म्हणजे त्याचा स्वतःचा ऑरा स्ट्राँग असणं, की जेणेकरून तो
दुसऱ्यांना उपाय देऊ शकतो आणि दुसऱ्यांना उपाय दिल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारची आक्रमणं सूक्ष्मातून नेगेटिव्ह एनर्जीज होणार नाहीत ह्याची काळजी त्यांनी दक्षता सतत घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. मग ह्याच मुद्द्याला अनुषंगून जी मंडळी ऑरा स्कॅनिंग घेऊ इच्छितात किंवा जे ऑरा स्कॅनिंग करणारी मंडळी आहेत, त्यांना आपण त्यांच्या काही शंका असल्या तर त्यांना आपण त्या संदर्भात मार्गदर्शन करू शकतो नक्कीच. हो, म्हणजे तुमच्याकडे जो काही आता ज्ञानाचा साठा आहे, हो, त्याचा उपयोग करून त्यांना पण पुढे जाता येईल. बरोबर. हो, तसं आपण करू शकतो. म्हणजे एक तर कसं आहे, म्हणजे कोणत्या चुका ते टाळतील, हां, दोन्हीकडून चुका हो, होणार नाही याची ते काळजी घेऊ शकतात. घेऊ शकतो. म्हणजे आपण त्यांना दिशादर्शन, म्हणजे मी दिशादर्शन म्हणजे मी भाग्यवान आहे की मला परात्पर स्तराचे जे गुरु आहेत, परात्पर गुरु डॉक्टर जयंत बाळाजी आठवले, त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या म्हणून मी हे बारकावे ह्याच्यातले संशोधनातले शिकायला मिळाले. म्हणजे एकच मला ह्याच्यातून एक सांगायचं आहे, की जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये मी जरी किती हुशार असलो, तरी मी घरी बसून शिक्षण नाही घेतलं. मी शाळेत गेलो, महाविद्यालयात गेलो. का तर तिथे शिकवणारे शिक्षक आहेत. म्हणजे कोणीतरी गुरु असल्याशिवाय आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये यश प्राप्त नाही करू शकत. तसंच ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा जर गुरूंचा आशीर्वाद असेल आणि गुरूंचं मार्गदर्शन असेल, तर आपण जे काही ऑरा स्कॅनिंग आपण करू समाजातल्या व्यक्तींचं किंवा अजूनही कोणाचं, तर त्याच्यातून आपली साधनाही होईल आणि आपल्याला 4 गोष्टी शिकायला मिळेल. आणि दुसरं म्हणजे आक्रमणांचा जो भाग आहे, गुरूंचा आशीर्वाद असल्यामुळे तो आपल्यापर्यंत विशेष पोहोचणार नाही. आणि ही सेवा करताना मला असं वाटतं, की जेवढं आपण ज्यांना कोणाला गुरु असतील त्यांनी गुरूंना शरण जावं. ज्यांची एखाद्या देवतेवर श्रद्धा असेल तर त्या देवतेला शरण जावं. आणि ही सेवा शरणागत भावानी, कृतज्ञता भावानी आणि त्याच्यामध्ये उद्देश कल्याण करणं, समोरच्याचं कल्याण व्हावं आणि समोरच्याच्या जीवनात आनंद व्हावा, हा जर उद्देश असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. पण त्याच्यातून काहीतरी आपल्याला साध्य करायचं आहे आणि प्रसिद्धी मला मिळावी, म्हणजे लोकेशना जर आली, तर कदाचित आपली ती क्षमता, आपली ती शक्ती जी देवाने आपल्याला दिलेली आहे, तर त्याच्यावर परिणाम होऊन आपली उत्तरं चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे जेवढी कृतज्ञता, जेवढी शरणागती, जेवढं आपण शिकण्याच्या स्थितीत सतत राहू, जेवढा कर्तेपणा कमी राहील, तर ते चांगलं राहील. आणि दुसरं म्हणजे ज्यांचं कोणाचं आपण रीडिंग घेऊ, तर ते लगेच ईश्वरचरणी अर्पण झालं पाहिजे, की देवा तुझ्या कृपेमुळे आज मी हे करू शकलो. आणि ते केल्यानंतर विसरलं पाहिजे आपण. आज मी अमक्याचा ऑरा घेतला आणि मग त्याला असा फायदा झाला, मग तो खूप आनंदी झाला, मग माझ्यामुळे ते झालं. तर हे जर विचार वाढले, तर मला असं वाटतं, की माझ्या गुरूंची शिकवण आहे, की जेवढा अहंकार वाढेल, तेवढं देवतेमधलं आणि आपलं अंतर वाढेल. देवतेची जर सतत आपल्यावर कृपा राहायला हवी, तर आपण सतत नम्र, लीन, शरण राहणं हे खूप आवश्यक आहे. आणि तरच या माध्यमातून आपण साधना करून जे आपल्याला साध्य करायचं ते आपण सहजरित्या साध्य करू शकतो. बरोबर आहे. आता माझ्या मनामध्ये खूप शंका आहे. म्हणजे जसं तू 10 वर्ष संशोधन केलं, तसं मी 10 वर्ष मार्केटमध्ये अनेक हे सगळे ऑरा स्कॅनिंग करणारे किंवा असे रेमेडीज देणारे हं, लोक यांच्या संपर्कात आलेलो आहे. बरोबर. आणि त्यांच्याकडून काही वस्तू पण विकत घेतलेल्या आहेत. अच्छा. माझा ऑरा क्लिअर करण्यासाठी, क्लेन्झिंग करण्यासाठी. हां, परंतु माझ्या मनात एक नेहमी शंका किंवा एक विचार यायचा, की आपण किती दिवस ह्या वस्तूंवर डिपेंड राहायचं? हां, बरोबर. आपण आत्मनिर्भर झालं पाहिजे. काय? आपला स्वतःचाच ऑरा चांगला स्ट्राँग असला पाहिजे. जुनं. तर ह्या वस्तू आपण ज्या घेतो त्यांचा खरोखर किती फायदा होतो आणि हां. किती त्याच्यावर डिपेंड राहावं या संदर्भात शेवटचं एक आम्हाला मार्गदर्शन केलं तर बरं होईल. हा पण प्रश्न एकदम उत्तम आहे, की सध्या सगळीकडेच हा ट्रेंड आलेला आहे, की ऑरा ह्याविषयी सगळे लोकं सजग म्हणजे जागृत होत आहेत, अवेअरनेस येत आहे. आणि त्याच्यातून लोकांना असं वाटतं, की आपला ऑरा क्लेन्स झाला पाहिजे, आपला ऑरा पॉझिटिव्ह झाला पाहिजे, असं अनेकांना वाटतं. आणि त्या दृष्टीने ते अनेक जणांना संपर्क करतात, मार्गदर्शन घेतात. मग ते प्रत्येकजण कोणी त्यांना एमेथिस्ट किंवा एमेराल्ड असे वेगवेगळे जे खडे आहेत, तर ते धारण करायला सांगतात. म्हणजे नोकरी नाही मिळत किंवा फिनान्समध्ये काहीतरी अडचण आहे, घरामध्ये सतत कलह आहे, पैसे कमवतो पण टिकत नाही किंवा घरामध्ये सतत आजारपण आहे. तर अशा विविध शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासातून सगळ्या समाजातील प्रत्येक लोक जात असतात. किंवा पैसा खूप आहे पण घरामध्ये शांती नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना ते उपाय देतात. ते लाभदायक असतातच, त्याबद्दल काही वाद नाहीये. पण दुसरं कसं आहे, की जेव्हा आपण एखादी स्फटिकाची माळ धारण केली किंवा एमेथिस्ट किंवा एमेराल्डचं आपण ब्रेसलेट धारण केलं, तर धारण केल्यानंतर त्या वस्तूंचं कार्य काय आहे, तर आपली जी निगेटिव्हिटी आहे ती ॲब्झॉर्ब करणं आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रोव्हाईड करणं.
पण काय होतं, आपला जर ऑरा खूप नेगेटिव्ह असेल, म्हणजे आपल्याला खूप प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक सर्वांचे त्रास असतील, तर ते त्या वस्तू काय करतात, तर आपला सगळा तो त्रास आहे ना, ते खेचून घेतात. खेचून घेतल्यानंतर काय होतं, ते जे खडे आहेत, तर त्या निगेटिव्ह एनर्जीनी भारित होतात. भारित झाल्यानंतर जर आपण ते दर 2 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी जर ते चेंज नाही केले, तर आपली जी निगेटिव्ह एनर्जी त्यांनी ॲब्सॉर्ब केलेली आहे, ती पुन्हा बॉडीमध्ये रिसर्क्युलेट होत राहते. आणि मग कालांतराने आपल्याला वाटायला लागतं, की हे मी धारण केलंय खरं, पण मला सुरुवातीचे 8 दिवस किंवा 15 दिवस आणि महिना छान गेला. पण त्याच्यानंतर आता माझी स्थिती पुनर्वस्थेलाच आलेली आहे. परत त्या स्थितीला मी आलेलो आहे. आणि मग ह्याचं मार्गदर्शन करणारं कोणी नाहीये ना, की देताना त्या देणाऱ्यांनी सांगायला पाहिजे, की ह्याची शुद्धी करून, ह्याचं क्लेन्झिंग करून तुम्ही परत वापरायला पाहिजे. मग जर क्लेन्झिंग केलं, म्हणजे क्लेन्झिंग आता कशाने करायचं हा प्रश्न पडेल. तर आपण गोमूत्राच्या पाण्याने त्याला पुसून काढू शकतो किंवा त्याला धूप दाखवू शकतो किंवा त्याला कापूर आहे, तर कापराच्या डबीमध्ये आपण त्याला घालून ठेवू शकतो 24 तास आणि मग ते धारण केलं. म्हणजे एक तर कसं आहे, की सध्या बाहेरचं वातावरण इतकं रजतमात्मक आहे. वातावरणामध्ये एवढं पोल्युशन आहे, वैचारिक पोल्युशन आहे, एअर पोल्युशन आहे, नॉईज पोल्युशन आहे आणि वैचारिक पोल्युशन हे सर्वाधिक जास्त आहे. आणि त्यामुळे काय होतं, की आपल्या ह्या सगळ्या वस्तू आहेत ना, त्या सगळ्या जेव्हा आपण 24 तास किंवा दिवसातल्या 24 तासामधले 8 ते 10 तास, 12 तास बाहेरून काम करून येतो, त्या आपल्याबरोबर पॉझिटिव्हिटी घेऊन आपण येत नाही. फॉर एक्झाम्पल मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे लोकं अव्याहतपणे कार्यरत असतात, सतत धावपळ करत असतात, एवढी गर्दी आहे, तर तिथे पॉझिटिव्हिटी असे कुठे नाहीच आहे. त्यामुळे आपण घरी जेव्हा जातो, तेव्हा आपण सगळा तो ऑरा, पोल्युटेड ऑरा घेऊन आपण घरी जातो, तो ताण घेऊन घरी जातो. त्यामुळे आपल्याला सकारात्मकता अशी बाहेरच्या वातावरणात मिळत नाही. मग आपण ज्या ज्या वस्तू धारण केल्यात, आपले कपडे आहेत, बॅग आहे, बॉटल आहे, किंवा ते खडे आहेत किंवा माळा आहेत, तर ते सगळं ते निगेटिव्हिटी ॲब्सॉर्ब करतं आणि त्याच्यासकट घरी जातं. मग त्याला बेस्ट सोल्युशन म्हणजे हेच, की ह्या ज्या वस्तू आपण उपाय म्हणून धारण केल्या आहेत, काहीतरी आपल्या जीवनामध्ये प्रगती व्हावी म्हणून, तर त्या वस्तूंचं शुद्धीकरण दर दिवशी माझं तर म्हणणं असं आहे, की एक 24 तासानंतर त्याचं शुद्धीकरण करून मगच आपण ते घालायला पाहिजे. त्याच्याशिवाय आपण ते धारण करू नये. जर आपल्याला खरंच रिझल्ट हवा असेल आणि आपला पॉझिटिव्ह ऑरा जर मेंटेन राहायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल, तर आपण हे उपाय करणं खूप गरजेचं आहे शुद्धीकरणाचे. हो, पण त्याचबरोबर आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांनी कायमचं साधनेच्या प्रवाहात सुद्धा हां, म्हणजे कुठल्यातरी राहिलं हो. पाहिजे. हां, म्हणजे एक मला कसं वाटतं, की जसं मी मुद्दा म्हटला, तर हे बरोबरच आहे, की आपण ह्या खड्यांवर किंवा माळांवर आपण किती दिवस अवलंबून राहणार. तर आत्मनिर्भर होण्यासाठी एकच आहे, की रोज सकाळी उठल्यानंतर ध्यान करणं, 15 मिनिटं करा, सुरुवातीला 5 मिनिटं करा. खूप घाईचं शेड्यूल आहे तुमचं, तर त्याच्यामध्ये 5 मिनिटं केली, मग 5 ची 10 मिनिटं केली, 10 ची 15 मिनिटं केली. असं करून आपण ती एनर्जी गेन करून आपला ऑरा क्लेन्स करत राहिलं पाहिजे. आणि हे जर आपण सातत्याने केलं, म्हणजे मेडिटेशन केलं, श्री गुरुदेव दत्त नामजप केला, कोणी कुलदेवतेचं करू शकतं. ज्याची गणेशावर भक्ती आहे तो ओम गणपती नमः करू शकतं. कोणी शंकराचं भक्त करतं तर ओम नमः शिवाय. हनुमान चालीसा एकदम बेस्ट आहे. म्हणजे ती सर्वच अंगाने, सर्वांगाने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्यावरती स्ट्रॉंग कवच निर्माण होतं आणि त्याचे अनेक व्यावहारिकही फायदे आहेत आणि आध्यात्मिकही फायदे आहेत हनुमान चालीसा पठणाचे. आत्मबल वाढतं, मनोबल वाढतं. अथर्व शीर्ष आहे, ज्यानी वाणी शुद्ध होते. उच्चार आपले शुद्ध होतात, बुद्धीची क्षमता वाढते, एकाग्रता वाढते, प्रगल्भता वाढते. रामरक्षा स्तोत्र आहे, की ज्याच्यामध्ये सहस्त्रारपासून पायाच्या तळव्यापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण व्हावं, याविषयी म्हणजे असं कोणतीतरी एक गोष्ट जी आपण सतत करणं गरजेचं आहे. तर मग आपल्याला हे सगळे खडे किंवा माळा याच्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. बऱ्याच जणांना परत असंही वाटू शकतं, की माळा का नको? तर माळ ही आपण कशासाठी धारण करायची असते, की नामजप करताना हातात आपण म्हणतो ना, की जपमाळ असायला पाहिजे. तर जपमाळ आपण का घ्यायला पाहिजे? तर मनाचं कार्य आहे विचार करत राहणं. तर जेव्हा आपण नामजपाला बसतो, समजा मी आता नामजपाला बसलो, तर सुरुवातीची 2 मिनिटं मी नामजप करू शकतो. पण तिसऱ्या मिनिटाला काय होतं, मी पूर्ण वेगळ्या विश्वात गेलेलो असतो आणि जवळ अर्ध्या तासाने मला भान होतं, की अरे आपला नामजप 2 मिनिटापूर्वीच बंद पडला आणि आपण कुठे पोहोचलो. याची जाणीव अर्धा ते पाऊण तासाने होते. मग माळ हातामध्ये असेल, कोणतंतरी माध्यम असेल, तर त्या माध्यमावर आपलं मन एकाग्र होतं आणि असं करून, करून आपली एकाग्रता वाढते आणि सवय लागते. पण पुढचा टप्पा असा की पुढे-पुढे आपल्याला माळ जर आपण नियमित 6 महिने माळेवर केलं, की 7व्या महिन्यात अशी स्थिती येते, की आपल्याला माळेची गरजच नाही. आपण नुसतं बसलं तरी आपलं ध्यान लागू शकतं. तर ह्या मार्गाने आपण स्वतःला स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर करू शकतो. तर धन्यवाद आशिषजी. तुम्ही आता जे मुद्दे सांगितलात ते नक्कीच आम्हाला सगळ्यांना उपयोगी पडतील आणि ही आपली सुरुवात आहे विषयाची. याविषयी जसे-जसे आपल्याला कमेंटमध्ये शंका येतील आपल्या सबस्क्रायबरचे,
तसे आपण या विषयावर अजून व्हिडिओ करूया. जरूर. आणि ही जी काही एक प्रकारे आपण म्हणू शकतो ही चांगली सेवा होऊ शकते धर्माची, ती आपल्यातर्फे आपण बरं. करू शकतो लोकांची. आणि ज्या मंडळींना कोणाला शंका असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा. डिस्क्रिप्शनमध्ये मी आशिष सरांचा नंबरही देईन, त्यांना तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. माझा पण नंबर देईन. आणि हा विषय आपण पुढे नेऊया आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ह्या विषयाच्या निमित्ताने एक ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं, लाईफ चेंजिंग होऊ शकतं. त्यामुळे व्हिडिओचे मुद्दे तुम्हाला जर समजले नसतील, पूर्ण आकलन झाले नसतील तर पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा. थोडक्यात स्वतःशीच कनेक्ट व्हा. आणि एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ थांबवतो. आशिषजी धन्यवाद. नमस्कार.